स्वागत। एक मोठी बातमी पुण्यामध्ये गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। शुक्रवारी तब्बल 2 तास पवार आणि अदानींमध्ये चर्चा झालेली आहे। सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पाबाबत चर्चा झाली असल्याचं देखील कळतंय। या क्षणाची मोठी बातमी पुण्यामध्ये गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। शुक्रवारी ही भेट झाली आहे। तब्बल 2 तास त्या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळते। सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पाबाबत या भेटीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर पुण्यामध्ये गौतम अदानी आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे। गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। तब्बल 2 तास दोघांमध्ये चर्चा झाली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क नावाचं एक डिपार्टमेंट आहे। हे डिपार्टमेंट खरं विद्यापीठाच्या अखत्यारीमध्ये येत नाही। राम जगदाळे हे त्याचे संचालक आहेत। त्यांनी गौतम अदानी आणि शरद पवार या दोघांनाही या सायन्स टेक्नॉलॉजी पार्कमध्ये चालणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी बोलवलेलं होतं आणि काल जवळपास 3 तास हे दोघेही या सायन्स टेक्नॉलॉजी पार्कच्या प्रिमायसेस मध्ये होते। या सगळ्या पार्कमध्ये चालणाऱ्या उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली आणि भविष्यात एकत्रितरित्या गौतम अदानी हे सीएसआर मधून या उपक्रमांसाठी काय करू शकतील किंवा नव्यानं संशोधनासाठी कशा पद्धतीने व्हावे या संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती अदानी यांनी तिथे घेतली। पवारही तिथे उपस्थित होते। काही ठराविक डिफाईन अजेंडा असा या बैठकीचा किंवा या भेटीचा काही नव्हता। मात्र या अनुषंगाने नेमकं काय करता येईल याबाबतची चर्चा जी आहे ती करण्यासाठी राम जगदाळे यांनी शरद पवारांकडे गळ घातली होती आणि त्यासाठी त्यांनी अदानींना बोलवलेलं होतं याची पाहणी करण्यासाठी। जो सीएसआर जो आहे त्या सीएसआरच्या माध्यमातून काही नवीन संशोधन जे ते करता येईल का या संदर्भात ही बैठक जी आहे ती पार पडली। बरं वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।